नमस्कार, मी प्राची साळुंखे. पॉझिटिव्ह न्यूज या आमच्या खास शो मध्ये आपलं स्वागत. कोरोनाचं संकट येऊन 1.5 वर्ष होत आलंय. खूप काही हिरावून नेणाऱ्या या संकट काळात जगण्याचं बळ देणाऱ्या सकारात्मक बातम्याही घडतात आणि अशा सकारात्मक बातम्या आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. चला तर मग बघूयात जगण्याची उमेद देणाऱ्या पॉझिटिव्ह न्यूज. कोरोनाच्या संकटात जागतिक रक्तदाता दिनाचं महत्त्व अधोरेखित झालंय. कारण आपल्या देशात 120 कोटी लोकसंख्या असूनही केवळ 1,20,00,000 लिटर रक्त संकलित होत आहे. रक्त न मिळाल्यानं 15 ते 20% लोकांचे मृत्यू होत आहेत. देशात फक्त 0.6% लोक रक्तदान करतात. मात्र या परिस्थितीतही काही आशेचे किरण देखील आहेत. पिंपरी चिंचवडमधल्या ताम्हणकर कुटुंबानं तब्बल 250 पेक्षा जास्त वेळा रक्तदान केलंय. आणि हे कसं शक्य झालंय ताम्हणकर कुटुंबाला, हे पाहण्यासाठी थेट जाऊया पिंपरी चिंचवडमध्ये. रक्तदान करणारे हे आहेत संतोष ताम्हणकर. जागतिक रक्तदाता दिनाच्या निमित्तानं संतोष ताम्हणकर रक्तदान करतायत. मात्र रक्तदान करण्यासाठी त्यांना कोणत्याही दिनाची तशी आवश्यकता नसते. कारण संतोष ताम्हणकर यांनी आत्तापर्यंत तब्बल 158 वेळा रक्तदान केलंय. रक्तदानाच्या या श्रेष्ठ दानामध्ये त्यांची पत्नीही मागे नाही. पतीला साथ देत वर्षा ताम्हणकर यांनीही आत्तापर्यंत 65 वेळा रक्तदान केलंय. आपण कुणाच्या तरी उपयोगी पडू शकतो यापेक्षा आनंदाची दुसरी कोणतीही गोष्ट नाही, असं या दाम्पत्यांनी सांगितलं. रक्तदान मी करत राहिलो. मग त्यावेळेला मी असंही फार काही विचार केला. काही वेळेला 2 महिन्यांनी सुद्धा रक्तदान झालं. मग त्यावेळेला 3 महिने झालेत की नाही असा विचार केला गेला नाही. आता जरूर आहे, चला आणि आपण स्ट्रॉंग आहोत. बरं, हिमोग्लोबिन भरलं, हे भरलं, रक्तदान केलं. त्यामुळे वर्षातून 4 वेळा काय म्हणताय, किती वेळा 5-5 वेळा रक्तदान झालंय. आवश्यकता आहे, चला. मग त्याच्यामुळे माझी संख्याही झाली. हळूहळू मी त्यांच्याबरोबर जेव्हा जेव्हा शक्य असेल त्यावेळेला जाऊन रक्तदान करत होते. आणि महिलांनी त्याच्यासाठी मागे राहायची काही गरज नाही. व्यवस्थित आहार, हिमोग्लोबिन भरलं तर रक्तदानामुळे त्यांचंही रक्त नवीन शरीरात तयार होतं. ताम्हणकर दाम्पत्याचा हा रक्तदानाचा वसा त्यांचा मुलगा राहुल यानंही घेतलाय. आई वडिलांप्रमाणेच राहुलही रक्तदान करतो. आत्तापर्यंत राहुलनं 25 वेळा रक्तदान केलंय. रक्तदानासाठी राहुल त्याच्या मित्रांनाही प्रवृत्त करत असतो. पहिल्यांदा जेव्हा मी रक्तदान करायला गेलो त्यावेळेला मनात कुठलेही प्रश्न नव्हते, कुठली भीती नव्हती. एक उत्सुकता होती जास्त की आपल्याला रक्तदान केल्यानंतर कसं वाटेल किंवा काय होईल. एक थोडंसं हे होतं, उत्सुकता जास्त होती. विज्ञानानं कितीही प्रगती केली तरी मानवी रक्ताचा एक थेंबही तयार करू शकत नाही. अशा वेळी माणूसच माणसाच्या कामी येतो. निसर्गानं सर्वांमध्येच रक्ताचं नातं निर्माण केलंय आणि रक्तदानाच्या माध्यमातून माणुसकी जपण्याची संधी आपल्याला मिळाली आहे असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. आपण दान केलेल्या रक्तातून अनेक घटक बाजूला काढले जातात, ज्यामध्ये प्रामुख्याने आरबीसी, प्लेटलेट आणि प्लाझ्माचा समावेश आहे. म्हणजे आपण एकदा रक्तदान केलं की एकाच वेळी तिघांचे प्राण वाचवू शकतो आणि म्हणूनच रक्तदानाला श्रेष्ठ दान म्हटलं जातं. व्हिडिओ जर्नलिस्ट भानुदास हिवाळेसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. खरं तर रक्ताची अनेकदा गरज पडते. कोरोना महामारी असो किंवा अपघात असो, अशा वेळी अनेकांना रक्ताची गरज ही पडतेच. त्यासाठी अनेक युवक आणि रक्तदाते झटत असतात. जागतिक रक्तदाता दिनाच्या निमित्तानं पाहूयात अकोल्यातील पराग गवई यांची ही प्रेरणादायी कहाणी. पराग गवई हा तरुण अकोल्यातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना रक्त वेळेत मिळावं यासाठी सतत धडपडत असतो. फक्त एका फोनच्या हाकेवर पराग गरजू रुग्णांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचतो. अपघातातले जखमी असोत किंवा सिकल सेलचे रुग्ण, त्यांची रक्ताची गरज पूर्ण करण्यासाठी पराग सातत्यानं प्रयत्न करतो. मागच्या 15 वर्षांपासून त्याचं रक्त संकलनाचं काम सुरू आहे. स्वतः परागनं 39 वेळेला रक्तदान केलंय. वर्षातून 10 रक्तदान शिबिरांचं आयोजनही तो करतो. रक्तदान शिबिरांसाठी परागला अनेक वेळेला सन्मान सुद्धा मिळाले आहेत.
20 वर्षांपूर्वी परागच्या आईला रक्ताची गरज निर्माण झाली होती. यावेळी त्याच्या वडिलांना रक्तासाठी अकोल्यात वणवण भटकंती करावी लागली. ही गोष्ट परागच्या मनाला लागली आणि यानंतर त्यानं याच क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला. आम्ही माझ्यासोबत सगळे माझे मित्रपरिवार रक्तदानामध्ये स्वइच्छेने सहभागी होत असतात आणि दरवर्षी आम्ही 8 ते 9 कॅम्प आयोजित करत असतो. तर एका कॅम्पमध्ये आम्ही साधारणतः 150 ते 200 बॉटल गोळा करण्याचा आमचा उद्देश असतो. पराग अनेकांच्या मदतीसाठी धावून जातो. त्याच्या या कार्याचा त्याच्या कुटुंबियांना मोठा अभिमान आहे. तर पराग गवईच्या कार्यामुळे रक्त संकलनासाठी मोठी मदत होत असल्याचं ब्लड बँकेच्या संचालकांना वाटतं. रक्तदान शिबिर घेऊन सहकार्य केलं आहे. त्यामध्ये पराग गवई भाऊ दादा यांचं मोठ्या प्रमाणात आम्हाला सहकार्य लाभते. तरी जास्तीत जास्त प्रमाणात वर्षभरात त्यांचे रक्तदान शिबिर येथे आयोजित होत असतात आणि जेव्हा जेव्हा दात्यांची गरज पडते तेव्हा ते जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात रक्तदाते पाठवून सहकार्य करत असतात. हे वाटलं तिला कापून आईची तब्येत झाली अशी कोणाची आईची तब्येत खराब झाली नाही पाहिजे म्हणून रक्ताच्या याच्यामध्ये तो नेहमी शिबिर घेत जाय. रक्तदानाचे शिबिर घेता मी त्याला कधीच असं मना केलं नाही त्याला की बा जाऊ नको का कोणाला रक्त देऊ नको. आज 30-35 वर्षापासून तो लोकांची सेवा करते. कोरोना महामारी आणि वाढते अपघात यामुळे अनेकांच्या जीवाला धोका निर्माण होतो. उपचाराच्या दरम्यान रुग्णांना दिलासा देणारे 2 शब्द आणि काही वेळेला रक्ताची गरज असते. त्यामुळेच रक्तदानाच्या या श्रेष्ठ कार्यात परागप्रमाणेच इतरांनी सुद्धा सहभागी होण्याची गरज आहे. कुंदन जाधव, न्यूज 18 लोकमत, अकोला. आपण पाहिलं कोरोनाच्या या काळात अनेकांना रक्ताची आवश्यकता पडली. मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढले होते. त्यातल्या अनेकांची प्रकृती ही चिंताजनक देखील होती. उपचारादरम्यान त्यांना रक्त द्यावं लागत होतं. कोरोनाच्या संकटात अनेक रक्तदाते पुढे देखील आलेत. जागतिक रक्तदाता दिनाच्या निमित्तानं भेटूयात परभणीतल्या ज्ञानेश्वर खटिंग या रक्तदात्याला. रक्तदान हेच श्रेष्ठ दान असं म्हटलं जातं आणि याच श्रेष्ठ कामासाठी ज्ञानेश्वर खटिंग या तरुणानं स्वतःला वाहून घेतलं. ज्ञानेश्वरच्या बहिणीला रक्त मिळालं नाही आणि तिचा मृत्यू झाला. या घटनेनं ज्ञानेश्वरच्या आयुष्यालाच कलाटणी मिळाली. कोणाचाही रक्त नाही म्हणून मृत्यू होऊ नये यासाठी त्याने काम करायला सुरुवात केली. मागच्या 12 वर्षात ज्ञानेश्वर तब्बल 50,000 रुग्णांना वेगवेगळ्या कामासाठी उपयोगी पडलाय. रुग्णांना रक्त देणं, जिल्ह्यातल्या रक्तदात्यांची यादी तयार करणं, कोणी कधी रक्तदान केलं याचं रेकॉर्ड मेंटेन करणं हे सगळं ज्ञानेश्वर करतो. रक्तदानासाठी ज्ञानेश्वरनं एक हेल्पलाईन सुद्धा सुरू केली आहे. मी एवढ्या ओळखी असून सुद्धा त्यावेळेस आम्हाला त्यांना ब्लड अवेलेबल करून देता आलं नाही आणि जास्त ब्लिडिंग होऊन त्या ताईचा त्या ठिकाणी दुर्दैवी अंत झाला. त्या ठिकाणी आपण एक लक्षात घेतलं की आपले एवढे ओळखी असून सुद्धा आपल्याला त्यांना ब्लड अवेलेबल करून देता आलं नाही. तर सामान्य माणसाचं काय असेल तीच प्रेरणा घेऊन सामान्य माणसासाठी गेली 12 वर्ष झालं काम करतो आहे. थायलेसिमियाच्या 100पेक्षा अधिक रुग्णांसाठी ज्ञानेश्वर नियमितपणे रक्ताचा पुरवठा करतो. सोशल मीडिया आणि अनुभवाच्या जोरावर त्यानं राज्यातल्या अनेक रुग्णांना मदत केली आहे. 50,000 लोकांचं रक्त दान करून घेतलेलं आहे आणि त्यावर तितक्याच लोकांना रक्ताची पूर्तताही केलेली आहे. आणि साधारणपणे जर रेअर केसेसमध्ये बॉम्बे ब्लड ग्रुप सारखे जर रक्तगट आहेत त्यांचे काही स्पेसिफिक महाराष्ट्रात डोनर आहेत, त्यांचे नाव नंबर आमच्याकडे आहेत. जर तसा कुठला एखादा रुग्ण असेल तर त्यांना आम्ही रक्तदान करण्यासाठी बोलून घेऊन त्या समोरच्या रुग्णाला आम्ही रक्ताची पूर्तता करतो. रक्ताची आवश्यकता असलेले रुग्णांचे नातेवाईक हेल्पलाईनवरून माहिती घेतात. यानंतर रेकॉर्डमधून माहिती काढून रुग्णाला रक्त देण्यासाठी प्रयत्न सुरू केले जातात. संबंधित रक्तगटाच्या दात्याला फोन करून बोलावलं जातं. त्याच्याकडून रक्तदान करून घेऊन रक्त रुग्णांपर्यंत पोहोचवलं जातं. ज्ञानेश्वरचं हे कार्य अत्यंत महत्त्वाचं असल्याचं रुग्णांच्या नातेवाईकांना वाटतं. त्यामुळे मित्राला मी कॉल केला, विचारपूस केली तर त्यांनी ज्ञानेश्वर खटिंग यांचा नंबर दिला. मी त्यांना कॉल केला असता त्यांनी मला रक्त अवेलेबल करून देतो असं सांगितलं. 2 मिनिटांनी त्यांचा मला परत कॉल आला
त्यांनी बँकेतून मला रक्त अवेलेबल करून दिलं. डोनर त्यांच्याकडे पण अवेलेबल नव्हता. त्यांनी त्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधून डोनर अवेलेबल केला व मला रक्ताची पूर्तता केली. ज्ञानेश्वर खटिंगच्या कामाची दखल राज्यासह राष्ट्रीय पातळीवर अनेक संस्थांनी घेतली आहे. तसंच त्याचा वेळोवेळी गौरव देखील करण्यात आलाय. मात्र या सगळ्यांपेक्षा रुग्णांचे प्राण वाचतात आणि त्यातून मिळणारं समाधान हे शब्दातीत असतं, हे त्याचं म्हणणंच त्याच्या कामाची पावती आहे. विशाल माने, न्यूज 18 लोकमत, परभणी. आणि आता एक वेगळी बातमी आहे. कोरोना महामारीमुळे लॉकडाऊनमध्ये मिळालेल्या वेळेचा एका शेतकऱ्यानं कल्पकतेनं वापर केलाय. चंद्रपूर जिल्ह्यातल्या सुसा गावातले शेतकरी श्रीकांत एकुडे यांनी फवारणीचं अनोखं यंत्र तयार केलंय. पाहुयात कल्पक शेतकऱ्यानं लावलेल्या नाविन्यपूर्ण शोधाचा हा स्पेशल रिपोर्ट. पिकांवर या यंत्रातून फवारणी केली जाते. या यंत्राचा कंट्रोल श्रीकांत एकुंडे यांच्या हातात आहे. समोरच्या बाजूला असलेल्या टँकला जोडून असलेल्या पंपामधून फवारणी होतीये. यंत्राच्या मदतीनं सोयाबीन, कापूस, भाजीपाला यावर फवारणी करता येते. सोयाबीनवर फवारणीसाठी याचा चांगला वापर होतो. योग्य प्रमाणात आणि सुरक्षितपणे ही फवारणी होतीये. पाठीवर यंत्र लावून फवारणी करणं अत्यंत त्रासाचं काम आहे. मात्र आता शेतकऱ्यांच्या खांद्यावरून हे ओझं उतरणार आहे. विदर्भात फवारणी दरम्यान अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय. त्या पार्श्वभूमीवर हे यंत्र महत्त्वाचं ठरतंय. महत्त्वाचे 3 संसाधन असतात: श्रम, वेळ आणि पैसा. हे या यंत्रामुळे हे तीनही शेतकऱ्यांचे वाचेल. ते कसं का? कारण जर पाठीवरचा जो पंप आहे जवळपास त्याचं 15 ते 20 किलो वजन असते. ते वजन आपल्याला दिवसभर बाळगावं लागते आणि ते वजन बाळगून आपल्याला संपूर्ण पिकावर फवारणी करावी लागते. त्यामुळे फार मोठं श्रम या कामासाठी लागते. तर ते श्रम वाचेल. कापणी यंत्राचं फवारणी यंत्रात रूपांतर करण्यात आलंय. अतिशय कमी खर्चात हे यंत्र श्रीकांत एकुंडे यांनी तयार केलंय. हे यंत्र तयार करण्यासाठी 50 लिटरच्या पाण्याची कॅन, लोखंडी पिंजरा, जुन्या पंपाची बॅटरी, इलेक्ट्रिक मोटार आणि नळ्यांचा वापर केलाय. या यंत्रानं अवघ्या अर्ध्या तासामध्ये 1 एकर शेतात फवारणी करता येते. त्यासाठी अर्धा लिटरपेक्षाही कमी पेट्रोल लागतं. देशी फवारणी यंत्र नेमक्या वेळेस उपलब्ध झाल्यानं शेतकऱ्यांना किडीच्या प्रादुर्भावापासून पिकांचं रक्षण करता येणार आहे. उत्तम नियोजनातून शेती फायद्याची ठरू शकते. त्यासाठी आवश्यकता आहे ती कल्पकतेची. शेती जर कल्पकतेने केली तर नवीन प्रयोग गरजेपोटी साकारले जाऊ शकतात. फवारणी श्रमाचा भाग, हा भाग सुकर करण्यासाठी युवा शेतकऱ्यांनी केलेला हा देशी जुगाड शेतकऱ्यांना वरदान ठरू शकतं. हैदर शेख, न्यूज 18 लोकमत, चंद्रपूर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आणि आता आपण जाणार आहोत पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये. पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये राहणाऱ्या जमशेर रामय्या ठाणेदार या 63 वर्षीय माजी रेल्वे कर्मचाऱ्यानं वयाच्या 17व्या वर्षी डिलिव्हरीसाठी आलेल्या एका महिला पेशंटला पहिल्यांदा रक्तदान केलं. आणि त्यानंतर आजवर 125 वेळा रक्तदान करून पुणे जिल्ह्यात सर्वाधिक रक्तदान करणाऱ्यांच्या यादीत 2रा क्रमांक पटकावलाय. त्यांना तालुका, जिल्हा तसंच राज्यस्तरीय रक्तदाता पुरस्कार देखील मिळालेत. आणि या वयातही ठाणेदार दर 3 महिन्यांनी रक्तदान करतायत. तर जमशेर ठाणेदार यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुमित सोनवणे यांनी. आपण पाहूया. दौंडमधील जमशेर ठाणेदार हे वयाच्या 17व्या वर्षापासून रक्तदान करतात. तब्बल 46 वर्ष ते रक्तदान करतात. जाणून घेऊया त्यांच्याकडूनच नेमकं किती वर्षापासून रक्तदान करताय. वयाच्या 17 वर्षापासून रक्तदान करत होते. लेडीज डिलिव्हरीत झालेलं तर रेल्वे हॉस्पिटलमध्ये तिथं जाऊन रक्तदान केलं. त्यापासून आवड सुरू झाली. अजून मग असं रक्तदान राईट टाईम खूप वेळा दिले. बेड टू बेड, लेडीज, जेंट्स, लहान मुलं असं आलं. रात्री ड्युटी सोडून दिलेले. रेल्वेची नोकरी करता दिले, सोडून दिलेले भरपूर वेळा. शरद पवारांनी सत्कार केला. शांतीलाल सुरतवाला, नगराध्यक्ष दौंडचे प्रेमसूत कटारिया, अजून अजित पवार, रमेश थोरात. असा कुठला प्रसंग आलाय की त्यावेळेस तुम्हाला रात्रीचं उठून जावं लागलं? आणि मी रात्री डिलिव्हरीचे पेशंट बेहोश झाले. ते समोरची व्यक्ती आली, बोलवले, त्यांच्या घरचे जाऊन दिले. ती जीव वाचला गेला त्यांचा, लेडीजचा. मिशन हॉस्पिटल
आत्ताची पिढी ही रक्तदान करायला येत नाही. नाही येत, ते त्यामुळे घाबरतात. आज तुम्ही त्यांना काय सांगाल? त्यांना सांगणार तुम्ही रक्तदान करा, काय घाबरायचं नाही. चांगले रक्तदान करणं हे आपले रक्तदान सर्वात श्रेष्ठ दान आहे. अजून आम्ही तर रेल्वे सर्व्हिस करता करता रक्तदान करत होतं. रेल्वे नाईट ड्युटी करून दिलेले, ना ड्युटी करून नाईट ड्युटीमध्ये रक्तदान करून ड्युटीवर गेलेले आम्ही. कॅमेरा पर्सन वाजिद बागवान, सुमित सोनोने, न्यूज 18 लोकमत, दौंड. खरं तर जमशेद ठाणेदार यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि असंच दुसरं एक उदाहरण आहे शिर्डीतलं. सर्वात श्रेष्ठ दान जर कोणतं असेल तर ते म्हणजे रक्तदान. शिर्डीतील भाटिया कुटुंबीय सातत्याने रक्तदान करतायत. दीपेश भाटिया या तरुणाने तर वयाच्या 18व्या वर्षापासून रक्तदान करण्यास सुरुवात केली आहे. आजपर्यंत तब्बल 76 वेळा त्याने रक्तदान केलंय. दीपेशचे भाऊ, वहिनी, बहीण त्याचप्रमाणे सर्वच जण रक्तदानाच्या या यज्ञात सामील झालेत आणि त्यांनी आजवर अनेकदा रक्तदान केलंय. तर शिर्डीतील भाटिया कुटुंबियांशी बातचीत केली आहे हरीश दिमोटे आमच्या प्रतिनिधींनी. पण शिर्डीतील अशा एका कुटुंबाला भेटतोय ज्यांचं अख्खं कुटुंब रक्तदाता आहे. त्यातील एक जो तरुण आहे दीपेश, याने वयाच्या 18व्या वर्षापासून रक्तदान करायला सुरुवात केली आणि आत्तापर्यंत जवळपास 72 वेळा त्याने रक्तदान केलं आहे. त्याचे भाऊ असेल, वहिनी असेल, बहीण असेल, सगळेच जण सातत्याने रक्तदान करत आहेत. आता ते कुटुंब आपल्यासोबत आहेत आणि सातत्याने हे सगळे लोक रक्तदान करत आहेत आणि अनेकांचा जीव वाचवत आहेत. दीपेश आपल्यासोबत आहेत. त्याने जवळपास 72 वेळा रक्तदान केलं आहे. आज रक्तदान दिन आहे आणि जवळपास 72 वेळा आपण रक्तदान केलं आहे. कशी ही कल्पना सुचली किंवा काय यामागची भावना होती? वयाचे 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जसं भारतीय नागरिकत्व आपल्या सर्वांना प्राप्त होतं, त्याचप्रमाणे बालपणापासून माझ्यावरती झालेले घरच्यांचे संस्कार, संघाचे संस्कार, त्यातनं एक समाजकार्य करण्याची एक आवड होती आणि एक ठरवलं होतं की एक असं काम करूया की ज्यातनं एक समाजाला पण एक प्रबोधन मिळण्यासारखं होईल. आणि मी ज्या गावामध्ये राहतो ती पावनभूमी साईबाबांची आहे आणि बाबांनी रुग्णसेवा या गोष्टीला फार प्राधान्य दिलं होतं. त्यामुळं बालपणापासून असं वाटत होतं की एक बाबांच्याच कार्यावरती एक आपण काम करूया. आणि वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मी रक्तदानाला सुरुवात केली. आज मी जवळजवळ 76 वेळेस रक्तदान केलं आहे आणि रक्तदान करत असताना तो जो आनंद मिळतो, हा आनंद ज्या कोणी नातेवाईक असतात रुग्णाच्या, त्या नातेवाईकाच्या चेहऱ्यावरती बघून जो आनंद मिळतो त्यासारखंच आनंद दुसरं जगात कुठेच नाही, मला असं वाटतं. नक्कीच आपण जर बघितले तर रक्तदान याच्यापेक्षा मोठा आनंद दुसरा कुठला असू शकत नाही. कारण रक्त हे अनेकांसाठी संजीवनी आहे आणि त्याच भावनेतनं शिर्डीतलं हे भाटिया कुटुंब काम करतं आहे, सातत्याने रक्तदान करतं आहे. त्या कुटुंबातले जवळपास 8 सदस्य सातत्याने दर 3 महिन्याला रक्तदान करत आहेत. यांची जर प्रेरणा महाराष्ट्रातील अनेकांनी घेतली तर अनेकांचे जीव वाचल्याशिवाय राहणार नाही. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी. तर पुढची सकारात्मक बातमी आहे मनमाडमधून. मनमाड शहरातील प्रदीप गुजराती कुटुंबियांनी रक्तदान करण्याचा वसा घेतला. या कुटुंबातील एका सदस्याने तर तब्बल 105 वेळा रक्तदान केलंय. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी, मुलगा आणि इतर नातेवाईक देखील रक्तदान करण्यास सदैव तयार असतात. आपण पाहतोय आज जागतिक रक्तदाता दिवस आहे आणि या निमित्ताने अनेक कुटुंबियांनी पुढाकार घेतलेला आहे. आपण 2, 3, 4 वेळा रक्तदान केलं की आपल्याला फार मोठं वाटतं, पण या ठिकाणी एका सदस्याने 105 वेळा आजपर्यंत रक्तदान केलं आणि खरंच खूपच मोठी आणि कौतुकास्पद गोष्ट आहे. तर या रक्तदात्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी बब्बू शेख यांनी. पाहूया. रक्तदान हा सर्वश्रेष्ठ दान मानला जातो. रक्तदान केल्यानंतर कोणाचा तरी जीव वाचतो. एक कुटुंब असं आहे मनमाड शहरातला का ज्यांनी अनेक वर्षापासून ते रक्तदान करत आहे. त्यांनी किती वेळ रक्तदान केलेलं आहे, ते का असं करत आहे, रक्तदानाचं महत्त्व काय, त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. मी वयाच्या 20व्या वर्षापासून रक्तदानास सुरुवात केली. गेल्या 38 वर्षात मी 105 वेळा रक्तदान केलेलं आहे. रक्तदान याच्यासाठी करत असतं की रक्तदानामुळे कोणाचे तरी प्राण वाचलेले असतात आणि माझे कुटुंब, पूर्ण कुटुंब हे सुद्धा रक्तदान करतं. माझी पत्नी आशा यांनी 6 वेळा रक्तदान केलेले आहे. त्याचप्रमाणे माझा मुलगा चिरंजीव यांनी सुद्धा 10च्या वर रक्तदान केलेले आहे. आणि आजपर्यंत मी विविध शिबिरांच्या माध्यमातून जवळजवळ
5,000च्या वर रक्त बाटल्या विविध रक्तपेढ्यांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत. जनजागृती करतात. आजपर्यंत मी गेल्या 38 वर्षापासून आणि आजही रक्तदानाचे जनजागरणाचं काम करत आहे. नवीन रक्तदात्यांना प्रेरित करून रक्तदानासाठी प्रवृत्त करीत आहे. का तुम्हाला असं वाटलं की रक्तदान करावं? रक्तदानामुळे कोणाचा तरी जीव असतो, ज्याची तुलना कधीही धनाशी होऊ शकत नाही. रक्तदान केल्यास आणखी जाती धर्मातल्या भिंती जी आहे त्याच्या पलीकडे जाऊन एक वेगळंच नातं तयार होत असल्याचे प्रदीप गुजराती सांगतात आहे. बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये आपण आज इथंच थांबतोय. पण मित्रांनो, जगण्याच्या या लढाईत इथं थांबून चालणार नाहीये. सध्याची परिस्थिती वाईट आहे आणि याच परिस्थितीचं गांभीर्य तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही न चुकता रोज ऑफिसमध्ये येतो. त्यामुळे प्लीज शासनाने आखून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करा. सॅनिटायझर वापरा, हात वारंवार धुवा, मास्क आठवणीने लावा आणि स्वतःची काळजी घ्या. सोबतच महत्त्वाचे सगळे अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.